निलेश लंकेंनी पक्षांतर केलं तर त्यांची आमदारकी रद्द होईल असा इशारा अजित पवारांनी दिला। निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्यामधल्या स्थानिक राजकारणामुळे नाराज आहेत असा दावा अजित पवारांनी केलाय। तर अजित पवारांच्या टीकेवरून अमोल कोल्हेंनी हल्लाबोल केलेला आहे, पाहूयात। निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल त्याने घेऊ नये हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे। कालच तो मला भेटलेला होता, त्याला जर घ्यायचंच झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल। तुम्हालाही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीने पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो। निलेश लंकेंवर काही टीका टिप्पणी केली असेल आणि खरंच प्रश्न पडतो किंवा जेव्हा मोठे नेते करतात तेव्हा ती राजकीय महत्वाकांक्षा असते आणि जेव्हा निलेश लंकेंसारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती खरा विचार घेतो तेव्हा तो त्याचा मोह असतो। जर सर्वसामान्य कुटुंबातल्या कुठल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल तर चेन्नई एक्सप्रेस मधला डायलॉग कदाचित मोठे नेते विसरत असतील, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।